गुड आफ्टरनून सर्वांना. तर आता केडगावमध्ये आले, दुपारच्या वेळेला काहीच काम नाही आहे म्हणून काम नसलेलं काम आता मी काढते. भरपूर वेळ शिल्लक होता म्हणून आता काय करावं तर दीदी आपली आहे, केडगावची दीदी नाही का, ती सर्वांनाच माहिती आहे. तर तिच्याकडून मी आता स्टेप विथ लेअर, हे काय मला एवढं कळत नाही, माहीत पण नाही, मी कधी कटिंग केलेलं नाही आहे. तर आज मी तिच्याकडून कटिंग करते. तर आता सगळ्यांनी कसं कट होतं आहे आणि कसं मला दिसतं आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला आपण आता कंटिन्यू करूया. आत्तापर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू, आणि असाच ब्लॉग कंटिन्यू करा. चला. ते जमतंय का व्यवस्थित? चांगले होणार ना माझे केस? छान दिसणार ना? कळेल ना? बघ, चांगली नाही दिसली तर मग केस कापता कापता ताईचं इंस्टाग्राम शिकायचं पण चाललेलं आहे मस्तपैकी. अशा पद्धतीने ताई शिकते इंस्टाग्राम. तिला अजून इंस्टाग्रामचं नाही काय एवढं समजत म्हणून. सेंड करू का आता? ठीक आहे ताई, ती पोस्ट व्हायला वेळ लागतो जराशी, लगेचच होतं का तवा? हं, बरं काय करू मी आता काय नको करू, शांत बस 2 मिनिटं. त्यात आले ते. ऐक ना, आता काय करू पुढचं बघ ना. आता काय करू नको ताई, झालंय पोस्ट. होतंय पोस्ट. बघ बरं झालंय का? आता कुठं? हां, परत जाता तुझं. हां, आलं का बघ बरं, गाणं चालू कर, दाबते जाव. काय होतंय का नाही काहीच नाही. बघू कसं झालाय व्हिडिओ. एकदा डन कर बरं आता. काय करू? झाले, सक्सेस झाले. स्वतःला यायला लागलेला केवढा अभिमान असतो. माझ्या डोळ्यातच पाणी आलंय गाण्याने. कशाबद्दल? गाण्याने. म्हणजे एवढं भारी गाणं दिलं का मी तुला? नाही, डोळ्यात पाणी कशाने आलं? युट्यूब इंस्टाग्राम शिकली म्हणून का आपलं गाणं? शिकणारच होते मी, काय बुद्धी नाही असं नाही, मला सगळं येतं शिकता. फक्त कसं आहे की माझ्या कामामुळे मी लक्ष देत नाही थोडस. अरे देवा, म्हणजे देवानी मला बुद्धी दिलेली आहे, मी हुशार आहे. फक्त माझ्या कामामुळे थोडस मी दुर्लक्ष करते. झालं म्हणजे माझं झिरो. फक्त एवढंच आहे ना. फक्त आहे का नाही, हे सॉन्ग माझ्या जे मला हे भेटले प्रमाणपत्र वगैरे त्याला लावले, त्याच्यामुळे मला समाधान वाटते. कुणाच्या हाती सत्कार झालेला आहे त्या गाण्याला ती सांग. काय नेमकं होय ग? काय नेमकं काय विषय म्हणजे काय असतं ते सांग. है ग? तालुका हेल्थ ऑफिसर, हा, त्यांनी काय केलं? त्यांच्या हस्ते माझा सत्कार झालेला आहे. अयो, आम्हाला बोलावलं नाही सत्काराला. बघू बघू सत्कार, मला बी नीट बघू दे बाई सत्कार. हातात दे माझ्या हातात. बघू लय डेंजर दिसतोय काम. नको रडू, नको ग. रडत नाहीये मी. रडते म्हणलं, रडते का काय आता? रडत बिडत नाहीये मी. म्हणलं सत्कार झाला म्हणून रडते का? ए ताई, हा बा मी लावलेला का ग? का तू लावलेला ग? हसायला किती येतंय? मी लावलेला आंबा. म्हणजे ऐक नाही कविता. हा बोल. मेजरमेंट घ्यायचं आणि मग ती केस कापायची का? मी तशीच करते. कितीच मेजरमेंट असतं तरी? म्हणजे काय असतं नेमकं सिस्टीम? ब्लॉग बघणारे पण पार्लरवाले असते. नाही, आहेत ना आमच्याकडे खूप साऱ्या पार्लरवाल्या आहेत, आणि त्या पण हुशार आहेत चांगल्या. तुझ्यावानीच. आईने लय शिवाय दिल्यात बरं का आता केस कापल्यात म्हणून. आई 2-3 दिवस काय माझ्या संग बोलत नसते. डायरेक्ट अख्खा व्हिडिओ टाकता येतो का ग स्टोरीला? आता तुझं काय खरं नाही. डाउनलोड व्हिडिओ असेल ना, कोणता व्हिडिओ टाकायचा? कांचन दायला ते इंस्टाग्राम रात्री खोलून दिले, ते गुन्हाच झालाय माझ्याकडून एक. ओ नो ए दीदी, बघा तुला मी सांगून ठेवते. हा, तेच तिचे शानपणा करते ते. सारखी मध्ये मध्ये, सारखी मध्ये मध्ये तेच चाललंय तिचं. होय ग, तू अशी म्हणते एवढी केस कापताना एवढी बोलते, बॉयकट केला तर आई घरात हाकलूनच देईन तुला. ताईला एक ते इंस्टाग्राम चालू करून देते, गुन्हा झाला तिचं सारखंच चालू झालंय. दिसतंय का? सारखं म्हणजे आता तेच अवघड झालं. जास्ती हुशार करणं चुकीचं आहे. आज काय खरं नाही ताईचं. ओके बिके.
हां झालं का झालं झालं गेली स्टोरीला. कॅप्शन आज टाकायचं का? दिवस भरतायचं फुल टाइमपास. अशी बघ. केस कटिंग झाले आत्ता आणि वॉश केलेले आहेत. तर मी दाखवते आता एकदा बॅक साईडनं कसं त्याला सेफ आलं आहे कसं नाही, नाही का. झाले का ग छान? थांब ना. कटिंग करून झाली आता. वॉश करून पण झालं छानपैकी. मस्त वाटतंय बरं का. छान कट केलं एकंदर दीदीने. मस्त वाटतंय. आता एकदा थोडंसं त्याला सेटिंग करून झाली का नाही तिच्या पद्धतीनं कशी करायची ती, की मग बघूया आपल्याला. म्हणजे मी पण पहिल्यांदाच कापलेत ना, मला नाही एवढं काय माहिती कसा दिसतोय ते तुम्ही सगळ्यांनी सांगा मला. बघूया कसं दिसतंय ते. दीदी आता पुढं काय करायचं सांग पटापटा म्हणजे आपलं पटकन उरकून जाईल. हां केसांना मस्तपैकी स्मूथनिंग करायची आहे. बरं कसं करायचं ते स्मूथनिंग एकदा कळेल का मला. हां बंद कर सांगते कशी घालायची. तिला लाज वाटत आहे कॅमेऱ्यासमोर बोलण्याची. चल ना बाई पटकन, आमच्या मम्मा येईल परत. बाई काय हात. ही कसली मशीन म्हणायची दीदी? स्ट्रेटनिंग. ह्याच्यामुळं काय होतं? केस स्ट्रेट वगैरे होतात आपल्या टेम्पररी करायचे असतील तर. आणि दुसरी एक मशीन असते कर्लची, त्याने कर्ल्स होतात. नाही म्हणजे चांगले स्ट्रेटनिंग छान झाले पण आहे का नाही. हो टेम्पररी आपल्याला कधी फंक्शन वगैरे करायचे असेल ज्यांचे स्ट्रेटनिंग नसतात, स्ट्रेट हेअर नसतात, ते करू शकतात. माझे कसे आहेत मग नेमके काय तुझे विषय? कर्ल आहेत कर्ल. मॅगी पॅटर्न. मॅगी कशी असते त्या टाईप आहे तुझे. सावकाश कर ग बाळा, काहीतरी कुटाणा नको. क्रिम्पिंग केली असते ना एकदम बारीक बारीक कर्ल टाईप आलेले असते, नवऱ्या वगैरे बाउन्स येण्यासाठी करतात. होय काय? हो. बरं बरं कधीतरी फंक्शनला कर मग एखादं कसलं ते क्रिम्पिंग असतं. क्रिम्पिंग कसं असतं, ज्यांची कसं पातळ असतात ना केस तिकडे घे. ज्यांची कसं पातळ असतात ना त्यांना क्रिम्पिंग छान वाटते. जाड केसांना काय अजून बाउन्स आणायचं का? मग आता हे क्रिम्पिंगचं मला छान दिसेल का? नाही दिसणार का? क्रिम्पिंग नॉर्मली करू शकतो आपण पफ वगैरे काढण्यासाठी, नाही का? आई माझी रडती, टीव्ही लागणार नाही का? गाई माझी रडती. रेकॉर्डिंग होते सगळं. 15ला अवघड आहे तसं नाही का ग? कोणाचं? म्हणजे काम पण असं किती त्याची प्रोसेस आहे. हा 2 मिनिटाचं धरलं तर ठीक आहे. काय खूप आहे रिटर्न्स फाटे म्हणजे काय असतं ते? फाटे फाटे. तर मग मंडळी अशा प्रकारे हा आपला कट पूर्ण झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. मला असाच सपोर्ट करा आणि तुमचे सहकार्य मला सदैव असेच राहू द्या. पण कटिंग कशी झाली ते नक्की सांगा.